हे गाइज वेलकम टू कोमल यूट्यूब चॅनल। आणि आज आहे आमचा शो ठाण्याला आणि आज भरपूर जण आहेत, तुम्हाला भरपूर जण बघायला भेटेल। तर पूर्ण ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू थोड्या वेळाने। तर मी आता निघालेले आहे आणि रस्त्यावरती आहे, आता जाऊ आणि ऑटो पकडू। साई पण निघालेला आहे, ऑटोमध्ये बसेल तो पण आता। तर बघू कोण कोण भेटतंय। तर बघा, मला माहिती नव्हतं ही पण आहे आज शोला, तर ही पण आहे आज शोला, मला अचानक भयानक मध्ये भेटली, तर ही आहे आज आमच्या सोबत। तर साई आला आहे आज, छान छान वाटतोय शर्ट, कधी घेतलं? त्याच्या ह्याचं मॅचिंग आहे। तर आम्ही इथे आलेलो आहे प्लॅटफॉर्म वरती आणि उभो आहे। ही ट्रेन आधी जाणार आहे, ती नंतर जाणार आहे, थोडंसं ट्रेन लेट आहे। तर आता अजून बघू कोण कोण येत आहे, आम्ही लोक अजून थांबलोय। छान छान लोक उभे तिथे, स्टाईलचे शूज आहेत बघा। ट्रेन आता आम्ही चढलोय ट्रेन मध्ये, जाम गर्दी आहे, आम्ही 3 जण पण उभे आहेत, इथे पण गर्दी, बॅगावरती ठेवलंय। आता आम्ही कल्याण सोडलंय आणि आम्हाला भेटली जागा आणि आम्ही बसलोय। गर्दी तर आहे पण जागा भेटली, आम्ही बसलोय। तर आता आम्ही ठाण्याला उतरू, तर उतरल्यावरती भेटू। तर आता आम्ही उतरलेलो आहे आणि माहित नाही आता कोण कोण भेटणार आहे। आणि आम्हाला ब्रिजवर चाललोय आणि आमचा ठाण्यालाच आहे शो। तर माझ्यासोबत बाई आहे, बाई कमी गर्दी होती ना, उतरताना लय मज्जा आली आम्हाला, धक्काबुक्की करून उतरलोय। तर आता बघू आम्हाला कोण कोण भेटतंय आणि भरपूर जण आहे आज, तुम्हाला बघायला भेटेल कोण कोण आहे ते। तर भेटू थोड्या वेळाने, आता ब्रिजवर चाललो। कोण भेटलंय बघा आम्हाला, हा अक्षय, सोनी दीदी, ही तन्नू। तर आता आम्ही चाललो आहे बाहेर आणि आम्ही सगळेजण, आज आहे आमचा हळदीचा शो आणि भरपूर दिवसानंतर भेटले ते लोक। तर भेटू, तर आम्ही आलेलो आहे आणि आमचे जुने डान्सर आहेत हे सगळेजण। आणि आज हे पण आहे, साहिल पण आहे आणि पवन पण आहे, तर ते लोक पण येणार आहेत। ते खूप जुने डान्सर आहेत आमच्या सोबतचे। तर भेटू। दीदी तू काय एवढी खराब झाली का? नाही, मला त्रास दिला अशा लोकांनी, अशी लोक असतात नाही, यांनी मला भरपूर त्रास दिला। मग तू यांना रिझाईन लेटर का नाही देत? दीदी तू रिझाईन लेटर का नाही देत? नक्की दीदी या लोकांना रिझाईन लेटर देणार आहे। तर आता पुढे भेटू, आपण फोन करू कुठे पोहोचले। शेरीशी हाय का? हा ह्याच्या ब्लॉग मध्ये भरपूर जजलाय एमपीच्या। ॲज अ ब्लॉगर आहे हा। ए तुला केस कशी आली, तू टाकला होतास ना? तर आता हा ऋषी आहे, हा माझ्यासोबत फर्स्ट एकदा म्हणजे पहिल्यांदा स्टेज शो करणार आहे। तर भेटू आपण पुढे। साई आलाय, साई हाय कर। हा पण आमचा जुना डान्सर आहे, हटके आणि फटके डान्सर आहे। साहिल तू कसा डान्स करतो, हटके आणि फटके, आज दाखवणार आहे। तिघ, हा लावणी क्वीन आहे, लावणी क्वीन, वेस्टर्न डान्सर, आणि हा सगळा ऑलराऊंडर करतो। आणि हा एकदम एकदम म्हणजे एकदम बेस्ट डान्सर आहे। लावण्य सम्राट अक्षय मालवणकर। टाइम वाजवा सगळ्यांनी। साई बाईला आमचं जॅकेट घेऊन देणार आहे। तर साईची हिची मुस्कुरा हा बघा। आता आम्ही चाललो आहे जॅकेट घ्यायला आणि पवनच्या बहिणीला पण जॅकेट घ्यायचं आहे, पवननी सांगितलं त्याला यायला लेट होणार आहे। तर आम्ही जॅकेट घ्यायला चाललो आहे, बघू आता कुठे आहे ना। हा वडापाव खूप फेमस आहे, ठाण्याला उतरल्यावरती खूप फेमस वडापाव आहे, तर कोणी आलं तर इथे विजिट करा। आता आम्ही जॅकेट घ्यायला आले, बाई बोलली हा छान आहे, तर हा ही काय बोलते, साईनी लास्ट 120 रुपयाची थीम ठेवली आहे। तर आता आम्ही शोधतोय इकडे तिकडे, 120 रुपयापर्यंत 30 रुपयापर्यंत भेटलं तरच घ्यायचा। मी जास्त घेणार पण साईने 120 रुपयापर्यंतच ठेवलं।
चप्पल वगैरे पण खूप छान छान आहे. खूप भारी दुकानात आणलंय. साईडने खूप भारी दुकानात आणलंय आम्हाला. तर आता आम्ही चाललोय बघू काय काय घेतो. तर आम्हाला इथे आम्हाला जसं पाहिजे तसं नाही भेटलं ह्या दुकानात. तर आता आम्ही चाललोय बाहेर. बघू आता कुठे भेटतोय. बाईचं तोंड बघा. बाई नाही भेटलं. नाही भेटलं. खूप खुश झाली बेबी. नाही घ्यायचं आता. नाही घ्यायचं आम्हाला. अक्षय कुठे फाटलं बघा. कोपऱ्यातून आला आणि ह्याचं शर्ट फाटलं. कोणी आहे? कोण बोललं तुला अडचणीतून यायला रे? बघितलं अडचणीतून गेला आणि नेटचं शर्ट घातलंय फाडून आलाय. नाही घेतला आम्ही. खूप महाग होतो म्हणून. आता आम्ही खाऊ वडापाव. आता आम्ही आलोय JK बर्गर जम्बो किंगमध्ये आणि हा घेतोय बर्गर. मला व्हेज बर्गर नाही आवडत. तर आता आम्ही जाऊ आणि काहीतरी ज्यूस वगैरे पिऊ. आलोय ज्यूस प्यायला. ज्यूस पितो घ्यायला आलोय कारण की बाईनी काहीच खाल्लं नाही आमच्या आणि हळदी सोय तर जेवण लेट भेटेल म्हणून फ्रँकी. बंद करे किम्याची कळंगळी दुखतीये बघा. इथे फुल मार्केट. फुलं किती छान छान आहे. फुल मार्केट आहे सगळं आणि आम्ही चाललोय पुढे. मला घे मला घे मला घे मला. आम्ही इथे आलो आतमध्ये चाललो. हात कर पुढे. अरे हात कर ना साहिल. अरे तुला चांगलं काहीतरी देते साहिल. ए साहिल ले आगावे. अक्षय डोळे बंद कर. बंद कर. तुला माझी शपथ आहे. नाही माझी अक्षयला दिलं बघा मी. साहिल एक नंबरचा डुचका आहे. अरे काय सरप्राईजच कळलं नाही. आता आम्ही आलोय बस स्टँडला. ही बस जाते पण गर्दी आहे भरपूर म्हणून आता पुढे बघू बस. मी सगळेजण उभे आहेत. बसची वाट बघतोय. बस नाही आली तर आम्ही दोघी जणी बसलोय इथे खाली आणि बाकीचे उभे आहेत. कलाकारचं गट्स बघा किती आहेत आमचा. आणि बसलोय आता आम्ही तुम्हाला दाखवू बसमध्ये. बस आल्यावरती भेटू. आम्ही निघालोय आणि आम्ही उभो आहे बसमध्ये. जागा नाही आहे ती पण भरून आली आहे आणि बाईला बसायला दिलं. दमली आहे बिचारी जाम. झोपली आता आणि आम्ही सगळेजण उभे उतरलो आता आम्ही बसवरून खाली. जाम लांब आहे. भरपूर लांब आहे आणि चालतात सगळेजण. बघू आता कुठं आहे. इथून पण चालायचंच आहे आम्हाला थोडं लांब. छान असं लाईटिंगचं डेकोरेशन केलं आहे. ह्याच्यातून 1-2 लाईट आपल्या दरवाजाला बसवेल ना. चोंडा केला दिवाळीसाठी. आम्ही जिथे जातो तिथे घरची सोयच बघतो. बघू आता ही लाईटिंग कुठे संपते. बघा किती मोठी मोठी आणि किती लांब लांब लावले. लांबपर्यंत लाईटिंग आहे. बघू आता पुढे किती लांब आहे हा शो आजचा आणि खूप चालायचं आम्हाला. सगळं माहिती असतं म्हणून पवनला फॉलो करतोय. हाय आमचा पवन. पवन हाय कर. हाय पवन. आल्यावर दाखवायला नाही भेटलं कारण की हा आला आणि आमची बस लागली. समोरचं आहे मला असं वाटते. समोर चल जायचं मग. खूप लेट झाला आम्हाला. पण ह्याच्यामुळे जाम लेट झाला. ये है वो मुखडा जिस वजह से हमें लेट हुआ है. आता आम्ही चाललोय पुढे. बघू. त्याला तर बोलली तो मंडपवाला पण हा बोलतो नाही लोकेशन इथे दाखवत आहे. पवन आम्हाला बरोबर घेऊन आलाय. आता आम्ही आतमध्ये एंट्री करू. बघा ना एंट्री खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवते. पूर्ण फ्लावर्सची एंट्री केली आहे. खूप छान अशी एंट्री आहे
असे. वाव, खूप छान आहे. छान ना बाई. आम्ही आता आतमध्ये जातोय. बघा ना, झुंबर वगैरे पण लावलाय. हे बघ इथे. वाव, खूप मोठा असा. बघ ना मध्ये मध्ये. बघ ना मध्ये. बघ मध्ये पण असं लावलंय मस्त डेकोरेशन. आणि हा आमचा स्टेज आहे आणि हे मध्ये डान्ससाठी लावलंय. आणि हे रूम लग्न कोणाचं आहे माहिती नाही, नवरीकडचं आहे की नवराकडचं आहे. पण आम्ही आलो. ताई असं काहीतरी, मला लेडीजच वाटते, नवरी. आता बघा किती छान आहे. आणि अशी समोरची एंट्री पण खूपच सुंदर आहे. खूप सुंदर. म्हणजे जी गर्ल आहे ती खूप लकी आहे. आणि हे घर पण आतून खूप छान आहे आणि खूप भारी भारी आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे इथे पण. बघू शकता तुम्ही. हे बघा ना, हे फुल्स वगैरे पण खूप छान आहे. हे लोटस. सरक ना. हे घर आहे वाटतं आतमध्ये त्यांचं. तर आता आम्ही जाऊ तर बघू. फ्लावर आहे. जिथे जाऊ तिथे मस्त डेकोरेशनच आहे. इथे पण भरपूर लागलेत फ्लावर्स. बघू आता आम्ही पुढे चाललो आहे. भेटू थोड्या वेळाने. बाई तर झोपले हे इथे. आणि दीदी, आम्ही लोक पोहोचलो. रूम दिला आम्हाला. सगळेजण बसले रूममध्ये. किचन टाईप रूम दिला. आणि इथं बघा झोपणं. आता आम्ही बसलोय मेकअप करायला. आणि ही तनू आणि दीदी भूत. सोनी दीदी भूत बनली आहे. आणि बाईचं तर साई करणार आहे. आणि पोरं इथे बसले. आणि ही दीदी आहे. दीदी हाय कर. तू काय करणार आहे आज? दीदी लावणीसाठी आली आहे. आणि इथे आपली गँग रेडी झालेत. आणि आम्ही चाललो खाली. इथे पोरी ह्याची पण गाडी आहे. आणि इथे साहिल. आम्ही चाललोय खाली. आता पोरं येणार खालून. अक्षय बाय. ए दीदी, ए चला. इथे दीदींची तयारी झाली. दीदी हाय करा. ही दीदी नंतर आली, लेट आली. दीदी तुझं नाव? ही पण कोळीला आली. आणि हिने घुंगरं तर घातले नाही तर ही पण कोळीकर आहे. तर आता आम्ही खाली चाललोय. तर बघू थोड्या वेळाने भेटू खाली जाऊ. आणि आता उतरलो आम्ही खाली. खूप गट्स वरती चढायचे आणि खाली उतरलो. आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये. अजून चालू नाही झालंय पण आता होईल चालू. तर आता आम्ही चाललोय. तर भेटू, दाखवते तुम्हाला स्टेज. तर आता आम्ही सगळेजण आलोय. उभे आहेत. पोरं पण आले खाली. आणि बाई पण इथे उभी आहे. महाराष्ट्र म्हटलं की रूढी परंपरा आणि शास्त्रोक्त पद्धतीनं चालू नाही झालं. खाली येऊन थांबलोय. सगळेजण उभे आहेत. साहिलनी चैन मस्त घातली आहे. साहिलचा लुक. अक्षय. ए पवन हाय कर. ए पवन. ए ऋषी. आणि इथे साई. आणि आम्ही सगळेजण उभे.
आता आम्ही चाललोय जेवायला. बाई मजा आली. भूक लागली, केव्हाची भूक लागली. नेहमीच हिला भूक लागत असते आणि आम्ही आता चाललोय जेवायला. तुला नाही लागली का भूक? नाही मला नाही लागली. आता आम्ही चाललो जेवायला. सगळेजण चालतात आणि आम्ही चाललो जेवायला. आता आम्ही जेवण घेतलंय आणि जेवतोय. सगळे घ्यायला गेलेत. बॉटल बघा मी केवढे काढलेत, साईने केवढे काढलेत. आम्ही आता चाललोय व्हेज खायला आणि मला भीती वाटते यांचे फोन बी नाही. गेलेलो व्हेजच्या इथे. आता त्यांनी सांगितलं नॉनव्हेज मागे, तर आम्ही आता नॉनव्हेजला चाललोय. आणि बघा ना किती मस्त मस्त फ्लावर्स वगैरे. ही नॉनव्हेज म्हणजे ही खरी एंट्री मला असं वाटतंय. बघा किती छान आहे असं. आता चाललो नॉनव्हेज जेवायला. काय जेवायला चाललो? नॉनव्हेज खायला चाललोय. तर बघू आता आम्ही लोक नॉनव्हेज खाल्ला, व्हेज खायला चाललोय. आणि नॉनव्हेज बरोबर नव्हतं, थोडं कच्चं होतं म्हणून व्हेज खायला चाललोय. थोडंसं खाल्लं आता परत चाललोय. भैयाजी आलाय इथे. भात इकडचं नाही, इकडे कोण नाही म्हणून हात सर्व करतोय. आता काय आपलं घरचं लग्न म्हटलं करणं भाग आहे. कोण लागतं तुझं? माझी मामी बहीण. आता आम्ही जेवलोय, चाललोय. पब्लिक आले म्हणून आम्ही लोक खाली आलोय आणि खाली बसलोय. 2:10 झालेत आणि आमचा पॅकअप झालाय आणि आम्ही चाललोय रूमवर. तर बघू आता पुढे चेंज करू. आता गाडीचं कसं काय, गाडी तर नाही आहे पण बघू आता कसं चालतं. लेट टाइम झालाय पण आत्ताच पॅकअप झाला. आता कधी झोप येते आम्हाला कधी नाही. आता आम्हाला अजून 5 माळे चढायचे. इथं लिफ्टच नाही. एवढी मोठी बिल्डिंग आहे पण लिफ्टच नाहीये. आम्हाला घरी जायला पण सकाळ होणार आहे. आम्ही सकाळी घरी पोहोचणार. बोलून घ्या अजून काय बाकी नाही. आम्ही आलो. पोरांनी येऊन चेंज बिंज पण केलं आणि दीदी जाम दमली आहे. दीदीची भरपूर एंट्री झाली. हे लोक झोपलेत. पॅकअप झाला आणि अजून शो संपलेला नाही आमचा. आणि साई गेलाय खाली. साई बघा झोपली आणि मी पण झोपलेली. इथे जाम थंडी वाजतीये. आता निघालेलो आहे आणि वाजलेले आहेत 4:10 झालेत आणि निघाला. आम्हाला 5ची ट्रेन आहे. खूप थंडी आहे खूप. आणि आता चाललोय स्टेशनला. बघू आता. तर आता आम्ही पोचलोय स्टेशनला आणि ऑटोनी आलो. खूप थंडी वाजत होती म्हणून ब्लॉग शूट नाही केला. तर आता आम्ही आलो स्टेशनला, ठाणे स्टेशनला. 5ची ट्रेन आहे. बघू घरी जाऊन कधी झोपायला भेटतं आणि कधी उद्याचा शो पण आहे. तर बघू काय काय. आता वाजलेला आहे 6 आणि झोपत होती आणि ट्रेनमधून सगळेजण पवनेराला, साई आणि बाई पण गेले घरी आणि मी पण जाते. झोपते कारण की उद्या सकाळी पण लवकर निघायचं आहे आम्हाला. खूप दमलो आहे. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कालचा ब्लॉग आज सकाळपर्यंत येईल.